नाही, त्या चित्रीकरणाच्या वेळी जे सद्गुरूस्थ बाबांच्या समोर जाऊन बसले हे तर अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. म्हणजे हे साई भक्तांच्या भावनांचा तो एक प्रकारचं अपमान झालेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी त्या संदर्भात त्यांनीसुद्धा गंभीर दखल घेतलेली आहे. आणि मला वाटतं आता त्या संबंधीमध्ये जे संबंधित लोक ते हजर होते त्यांना शोकॉज देणं, त्याची माहिती घेणं, त्यांना कशा पद्धतीने तो जाऊ शकला त्या समाधी मंदिराच्या, कशा पद्धतीने तो कसा बसला तिथे, तर ते चौकशी होईल. परंतु भविष्यकाळात असे प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आश्वासन आता प्रशासनानं दिलेलं आहे. पद्धतीने थेट कलाकार जो आहे तो समाधीवर जाऊन बसतो, काय भावना साई भक्तांच्या असतील किंवा ग्रामस्थांचे दुखावले गेले? काल एक मेरे साई ह्या चित्रपटाची शूटिंग झाली आणि शूटिंगमध्ये एक कलाकार साईबाबांच्या समाधीवर जाऊन बसला. ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. साईबाबाचा प्रचार व्हावा, प्रसिद्धी व्हावा ही ग्रामस्थांची मागणी आहे आणि साई भक्तांची मागणी आहे. पण याच्या आधी अनेक चित्रपट झाले पण त्याच्यामध्ये काही हा प्रकार कधी घडला नाही. साईबाबा संस्थांचे काही नियम आहेत, समाधीबाबतीतला काही प्रोटोकॉल आहे, ते प्रोटोकॉल जपले पाहिजे. अनेक VIP येतात, राष्ट्रपती हे, पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, अनेक सेलिब्रिटी इथं येतात, पण त्यांच्याकडून कधी हा प्रकार झाला नाही. एक कलाकार ज्या संस्थांच्या दुर्लक्षितपणामुळे तो त्या समाधीवर बसला ही निंदनीय गोष्ट आहे आणि याचा आज आम्ही सर्व ग्रामस्थांनी याचा निषेध केला आणि माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे तक्रार केली. जगप्रसिद्ध साईबाबांच्या मंदिरामध्ये, समाधी मंदिरामध्ये एका चित्रपटाची 13 साई या चित्रपटाची शूटिंग चालू होती. या दरम्यानमध्ये या साईबाबांच्या भूमिकेत असलेला एक कलाकार त्यांचं चित्रीकरण झाल्यानंतर बाबांच्या समाधीवर जाऊन बसला. आमच्या दृष्टीने साईबाबांची समाधी ही अतिशय पवित्र आहे आणि या समाधीचं पावित्र्य एखाद्या कलाकाराकडून भंग होणं हे आमच्या भावना दुखावल्याचा हा प्रकार आहे. या संपूर्ण घटनेबाबत ग्रामस्थांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आज हा विषय संपूर्ण विषय आम्ही आज मांडला. त्याबरोबरच साईबाबा संस्थांच्या बाबतीत आणखी काही होणाऱ्या दुर्लक्षाच्या बाबतीत भक्तांकडे गोष्टी आहेत ते संपूर्ण विषय आज आम्ही आमदार साहेबांकडे मांडला. नाराजी होती. साई संस्थांनी याबाबत पुढे काय भूमिका घेतलेली आहे? 13 साई या चित्रपटाचं शूटिंग जे आहे ते बाबांच्या जीवनावर आधारित, जे बाबांचे भक्त जे आहेत ज्यांच्या लीला आहेत त्या लीलावर आधारित शूटिंग चालू होतं. मंदिरामध्ये शूटिंग चालू असताना एक कलाकार जे न कळत चुकीने जे आहे तो समाधीवर बसला. तसा तो शूट नव्हता, अगोदर शूटिंगमध्ये ते नव्हतं, परंतु चुकीने घडला. तर ते शूटिंग जे आहे ते डायरेक्टरने जे ताबडतोब बोलून ते शूटिंग जे आहे ते डिलीट केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्ही ते लेखी बी घेत आहेत. जो प्रकार घडला त्याच्यामध्ये कोणाचा आमच्या कर्मचाऱ्याकडून काही चुकलं असेल तर त्यांची चौकशी केली जाईल. भविष्यात असे प्रकार घडून येते यासाठी काय आता यापुढे उपाययोजना केली? असे प्रकार भविष्यात नाही, जो प्रकार झाला तो नकळत चुकीने झाला, असा जाणीवपूर्वक झाला नाही, ते चुकीनेच झाला. परंतु तो चुकीने सुद्धा होऊ नये म्हणून इथून पुढे जे आहे ते संस्थांमार्फत त्याचे नियम जे आहेत अटी शर्ती घालून जे आहे ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.